ओके, ऑल इज सेट राईट नाव. वेलकम टू रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. याच्यामध्ये आज जे नवीन काही जण जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी फक्त थोडक्यात सांगतोय. हे रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब आपण गेल्या 3 महिन्याच्या वरती झालेत आपल्याला दिवस. जवळजवळ 3 महिन्यापासून आपण हा रन करतो आहोत. आणि याचा मेन उद्देश असा आहे की आपण काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान जोडलं पाहिजे. आणि ते ज्ञान जोडण्यासाठीच आपण रोज असा संकल्प केलाय की रोज आपण अर्धा तास तरी एखादं बुक बुक वाचू किंवा ते इंटरप्रिट करू. तर आता इथे आपण काय करतो, रोज संध्याकाळी 9:30 ते 10. एक सेकंड मॅम, थोडं फॅन फक्त 4 वर करा. आपण काय करतो, रोज संध्याकाळी 9:30 ते 10 इथे भेटतो. आणि भेटल्यानंतर काय करतो, एखादं हे सेल्फ हेल्प बुक आपण घेतलेलं असतं ते मी इंटरप्रिट करतो. त्याचबरोबर इथे जमलेले सगळेजण वेगवेगळ्या फील्डमधनं आलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचंही नॉलेज त्याच्यामध्ये ते शेअर करतात. म्हणजे ऍट द एंड आपण चर्चा पण घेतो किंवा तुम्हाला काय कळलं किंवा याच्यामध्ये एखादी गोष्ट अजून ऍड ऑन कशी करता येईल, तर ह्या गोष्टी पण आपण याच्यात ऍड ऑन करत असतो. त्यामुळे होतं कसं की जनरली असा ट्रेंड असतो की रात्री 10 ते 10:30 वाजता आपण झोपणं अपेक्षित असतं. सकाळी 5, 5:30, 6:00च्या आत आपण उठणं अपेक्षित असतं. म्हणजे हा रात्रीचा जो झोपण्याचा पिरियड आहे तो चांगल्या वाचनामध्ये, चांगल्या ऐकण्यामध्ये जावा. आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं मनन चिंतन व्हावं आणि त्यानुसार आपले निर्णय बदलावेत किंवा आपले निर्णय चांगले व्हावेत, यासाठीचा हा प्रयत्न असतो. तर बऱ्यापैकी आपण खूप छान पद्धतीने हे काम करतोय. आणि बरेच जण त्या अनुषंगाने बरेच पुस्तकं यातनं वाचून होत आहेत. आता हे खरं म्हटलं तर आपलं पाचवं पाचवं पुस्तक आहे. पहिले आपण वाचलं होतं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. त्याच्यानंतर ॲटॉमिक हॅबिट बाय जेम्स क्लिअर. त्याच्यानंतर द सिक्रेट बाय रोंडा बर्न. त्याच्यानंतर द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी. आणि आता हे पाचवं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच, विच इज रिटन बाय नेपोलियन हिल. तर यातला आता आपण पाचवा चॅप्टर सुरू करतो आहोत विदाऊट वेस्टिंग एनी टाइम. तर हा पाचवा चॅप्टरच खूप महत्वाचा आहे. मग याच्या आधीचे 4 चॅप्टरही तेवढेच महत्वाचे होते. ओके, ते 4 चॅप्टरचं पण ब्रीफली म्हणजे फक्त नावं सांगतो तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या 5 चॅप्टरमध्ये काय झालंय. तर पहिल्या याच्यामध्ये इंट्रोडक्शन करून दिली, त्याच्यामध्ये सांगितलं नेपोलियन हिलने की आपण ह्या पूर्ण पुस्तकातनं काय शिकणार आहोत. दुसऱ्या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलं की डिझायर. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बर्निंग डिझायर तुम्हाला खूप महत्वाची जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर. त्याच्यानंतर ही बर्निंग डिझायर असून नुसतं उपयोग नाही, तर ते तुम्हाला जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे याचा विश्वास पाहिजे. म्हणजे फेथ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय ॲटो सजेशन. म्हणजे कालचा जो चॅप्टर होता तो ॲटो सजेशनचा होता, की आपण स्वतःला सूचना द्यायच्या, स्वतःच आपण पॉझिटिव्हली स्वतःला सांगायचंय. आणि ती जर गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत गेली तर सबकॉन्शियस माइंड ते बरोबर आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या बरोबर अट्रॅक्ट करतं. म्हणजे एवढं सोपं आहे की तुम्ही एखादी ऑर्डर दिली, तर ऑर्डर दिल्यानंतर मग बाकीचा विचार करायचा नाही की ती येईल का, किती वेळात येईल. एकदा दिली म्हटलं ती येणारच आहे. ओके, मग यू नीड टू टेल युअर माइंड. ॲटो सजेशन तुमचं कंटिन्युअसली पाहिजे की हा, हे मी करतोय आणि त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. ओके, तर खूप छान होता. जे काल ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी रेकॉर्डिंग नक्की ऐका. आणि आजचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे स्पेशलाइज नॉलेज. तर हा खूपच छान आहे, वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. आणि प्रत्येकाला इंट्रोस्पेक्ट करून देणारा असा हा चॅप्टर आहे. हा खूप आधी मी वाचला होता आणि त्यानंतर बरेच निर्णय मी चेंज केले, बरेच निर्णय मी समजून घेतले. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. तर याच्यामधलं पहिलं त्यांनी जे आर्टिकल सांगितलंय त्याच्यामध्ये म्हणतात की देर आर टू काइंड्स ऑफ नॉलेज. ओके, तर टू काइंड्स ऑफ नॉलेजमध्ये ते असं सांगतात की काही जणांना खूप नॉलेज असतं. ओके, पण त्याचा उपयोग त्यांना काही आयुष्यात काही झालेला दिसत नाही. म्हणजे तुम्ही पण तुमचं फ्रेंड सर्कल असं बघितलं असेल की त्याच्यामधला एखादा जण असा असतो, तो इतका बोलत असतो, इतका बोलत असतो, त्याला काही प्रश्न विचारले की तो उत्तर देतो. काही प्रश्न विचारले की त्याच्यावर डिबेट करतो. मग इथे नेपोलियन हिल म्हणतात की याचा खरं काही उपयोग त्याच्या आयुष्यामध्ये होतोय का, याचाही त्यांनी विचार करावा. समजा तो आता खूप सगळ्याच विषयांवर बोलतोय, मग तो पत्रकारितेमध्ये आहे का, न्यूज रिपोर्टर आहेत का, डिबेटमध्ये आहे का. तर तसं तिथं कुठेच नाहीये. त्याच्यातनं जर त्याला आयुष्यामध्ये काही फायदा होत नसेल तर मग त्या नॉलेजचा उपयोगच नाही. ओके, म्हणजेच काय, यू शुड हॅव अ नॉलेज. पहिली क्लिअर आहे. पण त्याच्यामधले पण स्पेसिफिक नॉलेज तुम्हाला हवं, ज्याच्यातनं तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी गेन होईल. ओके, म्हणजे त्यांनी सांगितलं की नॉलेज विथ डेफिनेट पर्पज. ओके, अँड विथ डेफिनेट प्लॅनिंग यू शुड बी एबल टू गेन मनी इन युअर लाईफ.
ओके, मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या नॉलेजचा उपयोग होऊन तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजे, तरच त्या नॉलेजचा उपयोग आहे. ओके, किंवा नाही पैसा म्हटलं तर त्याच्यातनं कोणाचं तरी आयुष्य तरी सुखी झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांचाच असा उद्देश नसतो की पैसा कमवणं, पण त्या नॉलेजचा उपयोग होऊन इव्हन तुम्ही एखादं मशीन चालू केलं. ओके, त्या नॉलेजचा उपयोग करून एखाद्याला समजा एखादं छान जीवन तुम्ही दिलं. म्हणजे काहीतरी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. नाही तर फक्त सेंटर ऑफ अट्रॅक्शनने माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे आणि त्याचा काहीच उपयोग नाही, तर तसं चालणार नाही. त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट जनरल नॉलेज विच हॅव अ लो व्हॅल्यू अलोन. तुमच्याकडे ती एक बकेट दाखवली, त्यात भरपूर नॉलेज आहे, पण त्याचा उपयोगच नाही काही. त्यांनी दुसरी सांगितली की ऑर्गनाइज अँड अप्लाय. दुसरं नॉलेज आहे की जे त्यांनी ऑर्गनाइज केलं, की मला काय येतं, समजा मला खूप छान कोडिंग करता येते. ओके, तर मग मी ते कोडिंग करतोय आणि त्याचं ऍप्लिकेशन वेबसाईट डिझायनिंग मध्ये करतोय. तर मग स्पेशलाइज नॉलेज ऑर्गनाइज फॉर पर्पज, म्हणजे काय मला स्पेशलाइज नॉलेज आहे ते ऑर्गनाइज केलंय मी ते पर्पजसाठी. ओके, काहीतरी गेन करण्यासाठी. मग इथं त्यांनी सांगितलंय की लाईक युनिव्हर्सिटी प्रोफेसर पजेसेस माउंटन ऑफ इट. म्हणजे युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असतात, ते इथं ठेव, ते काय करतात की त्यांच्याकडे माउंटन ऑफ त्यांचं नॉलेज असतं. येट मोस्ट हॅव अ लिटल मनी. पण एवढं नॉलेज असून सुद्धा त्यांच्याकडे पैसा थोडा कमी असतो. मग त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की बिकॉज जनरल नॉलेज इज नॉट ऑर्गनाइज फॉर अ डेफिनाइट पर्पज. ओके, आता म्हणजे त्यांनी कुठल्या अनुषंगाने हे दिलंय, पण त्यांचं जनरली असं ट्रेंडांचं असं म्हणणं आहे की जे शिक्षक असतात किंवा टीचर्स असतात किंवा प्रोफेसर असतात, हे हे शिकवताना त्यांचं सगळं नॉलेज त्यांच्याकडे भरपूर असतं. पण जर तुम्ही त्यांचे विद्यार्थी बघितले, त्यांच्यापेक्षा जास्त बिलिनियर्स मिलेनियर्स किंवा जास्त श्रीमंत झालेले असतात. मग त्यांनी असं सांगितलंय की प्रोफेसर यांना सगळीकडचं नॉलेज असतं, कारण ते द्यावंच लागतं त्यांना, त्याचे पैसेही त्यांना मिळतात. पण जर तुम्ही मुलं जर बघितले, तर मुलांना एक डेफिनेट नॉलेज असतं, त्याच्यामध्ये स्किल असतं आणि त्यातनं ते पुढे जातात. ओके, म्हणजे ते खालीवर असं सांगत नाही, पण ते असं सांगतात की जर डेफिनेट नॉलेज असेल तुम्हाला, त्याचा उपयोग करून तुम्ही अजून पुढे जाऊ शकता. The specialized knowledge acquires for a specific purpose, organize into plans of action. जसं मी आता सांगितलं की स्पेसिफिक नॉलेज आहे, पण ते यू शुड अक्वायर फॉर स्पेसिफिक पर्पज, ऑर्गनाइज इंटू प्लॅन्स ऑफ ऍक्शन, डायरेक्टेड टुवर्ड्स अ डेफिनाइट एंड. दिस इज व्हॉट बिल्ड्स फॉर्च्यून. म्हणजे तुम्हाला तुमचं भाग्य उजळायचं असेल किंवा खूप मोठं व्हायचं असेल, तर पहिली गोष्ट तुमचा एक स्पेसिफिक पर्पज असलं पाहिजे की त्यासाठी तुम्हाला ते नॉलेज वापरायचं, आणि त्यासाठी तुमचं प्लॅन ऑफ ऍक्शन असलं पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी तुकाराम महाराज पण म्हणतात की तुकाराम माऊली म्हणतात की वेद अनंतशी बोलीला, अर्थ इतुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे. म्हणजे गीता खूप वाचली, खूप खूप ग्रंथ म्हटले, गायले, सगळं समजलं, आणि ऍट द एंड त्याला विचारलं, अरे बाबा तू एवढं सगळं केलंस, तुला काय समजलं रे? ओके, आणि त्याला काही सांगता येत नाही. मग तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं की विठोबाशी शरण जावे. त्या पूर्ण गीतेचा सगळ्यांचा अर्थ त्यांनी सांगितलं की एक तर भक्ती मार्ग पकडा. ओके, म्हणजे तुम्ही भक्ती मार्ग पकडून विठोबाच्या शरण जा. काहीच डोकं लावू नका, विठोबाच्या शरण जा. नाही जमत आहे, तुम्ही ज्ञान मार्ग पकडा. मग ज्ञान मार्गामध्ये लॉजिक येतं की मी जास्त अभ्यास करेल आणि शिकून घेईल की माझं काय चुकतंय काय नाही. आय विल करेक्ट माय सेल्फ विथ द एक्सपिरियन्स, विथ द नॉलेज, विथ द रिडिंग, अँड आय विल इम्प्रूव्ह माय सेल्फ. हा एक मार्ग आहे. तर मग द थिंग इज दॅट की तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कळलं पाहिजे की मला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, मला जे काही नॉलेज आहे मी ते कशासाठी वापरणार आहे, कसं मी ते ऑर्गनाईज करणार आहे की जेणेकरून मी पैसा कमवू शकेल, किंवा जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये मला जी शांतता हवी आहे ती मी मिळवू शकेल. तर इथं नेपोलियन हिल असं म्हणतात की नॉलेज इज अ पॉवर अँड इज अ लाईफ. ते स्टेटमेंट क्लिअर आहे की नॉलेज पॉवर आहे, मान्य. नॉलेज इज ओनली पोटेन्शियल पॉवर. इट बिकम्स पॉवर ओनली व्हेन ऑर्गनाइज इन टू डेफिनेट प्लॅन्स ऑफ ऍक्शन. बघा, मुद्दाम नेपोलियन हिल यांनी, खूप चिंतक आणि खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी सांगितले नॉलेज इज पॉवर. पहिलं स्टेटमेंट आहे. पण नॉलेज इज अ पोटेन्शियल पॉवर असं ते म्हणतात. बरं का, पोटेन्शियल पॉवर याचा अर्थ काय? पोटेन्शियल आपण माहिती नाही, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे जी फ्लो मध्ये आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी स्टोअर आहे. तर नॉलेज ही पोटेन्शियल पॉवर आहे. ओके, ती पोटेन्शियल आहे, माझ्याकडे आहे पोटेन्शियल, सगळं नॉलेज आहे. पण ते मी चॅनलाइज कसं करतोय? ओके, त्याचा मी वापर काय करतोय, त्याला कुठल्या प्लॅन ऑफ ऍक्शनने एक्झिक्यूट करतोय, त्याच्यावर त्याची पॉवर डिपेंड आहे. त्याचं नॉलेज आहे पण तुम्ही त्याचा वापरच करत नाही, असंही बऱ्याच वेळेस होतं की आपण वापरच नाही करत नॉलेजचा. ओके, मग त्यामुळे असून सुद्धा असं वाटतं की अरे असून सुद्धा काही उपयोग नाही. जसं माझे एक मित्र आहेत, त्यांचं जिओ पॉलिटिकलवर खूप अभ्यास आहे, म्हणजे ट्रिमंडस अभ्यास आहे. ते कधी कुठलाही विषय विचारला की जिओ पॉलिटिकल ते खूप छान पद्धतीने सांगतात. तर मी नेहमी त्यांना म्हणत असतो की सर तुम्ही तुमचं एक युट्यूब चॅनल सुरू करा आणि त्याच्यावर ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुमचं वाचन आहे हे सगळं सांगा.
पण अजूनही ते म्हणतात की मी काही दिवसानंतर करेल. पण द थिंग इज दॅट की तुम्ही तुमच्याकडे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, तुमचं जे नॉलेज आहे, ओके, ते फक्त आपण नुसतं सांगत न बसता त्याचाही काही उपयोग करून जर अजून छान पद्धतीने जर तुम्हाला एका वेने नेता आलं, तर तो सुद्धा तुम्ही वापर करायला पाहिजे. ओके. मग तुमचं कुठलं नॉलेज आहे, काय तुम्हाला येतं, हे तुम्ही ओळखलं पाहिजे. ओके. जसं माझा एक मित्र आहे, ही इज फ्रॉम यूपी. पण तो खूप छान कारागीर आहे. ओके. तर त्याचं ऑब्झर्वेशन आधीपासूनच खूप छान होतं आणि मग त्याला छान पद्धतीने कारागिरी करता येत होती. तो विंडोज बनवतो, म्हणजे कुठलंही सुतारकाम असेल तो बनवतो. आणि मग त्याने आधीच सांगितलं की म्हणे, हे बघ राहुल म्हणे, मला काही जास्त शिकायचं नाहीये म्हणे. ओके, मला ठीक आहे तुम्ही एवढे शिकले असाल काही असेल, पण मला काही शिकायचं नाहीये. मी आता 10वी 12वी झालं म्हणे माझं. बस म्हणे आता मला याच्यामध्येच अजून नॉलेज घ्यायचंय. म्हटलं मग तुझं काय आहे? तुझा आता पुढचा काय प्लॅन आहे? तर म्हणे मैं ऐसा सोच रहा हूँ कि अभी मुझे दुबई जाना जाना होगा. तो मैं अभी दुबई जाऊंगा, थोड़ा सा वहां रहूंगा, एक 4 5 साल वहां सीखूंगा, थोड़ा पैसा कमाऊंगा, देन आई विल रिटर्न. सो आय आस्क्ड हिम की कोण वहां जाके क्या करोगे, आणि काय करशील तू तिथे? त्यामुळे तिकडे जाऊन मी सुतारकामच शिकेल म्हणे, कारण मला माहिती की मला हेच येतं, फक्त हे मला अजून फाईन करायचंय. आणि त्यासाठी मी तिकडेच जाईल आणि तिकडचे पण छान ऑर्डर, तिकडे पैसे खूप मिळतात आणि मग रिटर्न येईल. द थिंक इज दॅट की ही इज अ क्लिअर इन माइंड की माझ्या घरी आधीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या आहेत आणि मला माहिती की मला हे जमतंय. ओके, आणि त्यानुसारच मी त्याचा वापर करेल. तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की तुमचं डेफिनेट तुमच्याकडे नॉलेज असून उपयोग नाही, तर ते स्पेसिफिक नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. आता याचं खूप भारी एक किस्सा त्यांनी सांगितलाय, मला हा नेहमी आवडतो. मी बऱ्यापैकी ज्या स्पीच बोलतो त्याच्यामध्ये हेनरी फोर्ड यांचं नाव बऱ्यापैकी घेतो. तर हेनरी फोर्ड फेमस व्यक्तिमत्व, तुम्हाला माहिती असेल की ते बहुतेक 6वी पण नापास झाले होते. त्यांना फेल म्हणून असं त्यांच्या पत्रक याच्यात आलं होतं, म्हणून त्यांनी कंपनीचं नाव पण एफ पासून सुरुवात केलं, फोर्ड असं लिहिलंय म्हणून. पण ते फेल झाले होते, त्यांना मार्कशीटमध्ये दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं की हा फेल आय विल कन्वर्ट इन टू फोर्ड. ओके, आणि याच्यातनं माझी एक मोठी कंपनी असेल असं त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं. आणि ते इतके स्वतःमध्ये गुंतलेले होते, कामामध्ये गुंतलेले होते, ते फक्त त्याचं काम काम सगळं करायचे. तर मग एवढं सगळं प्रसिद्धी सगळं चाललं असताना चिकागोमध्ये त्यांनी सांगितलं, एक न्यूजपेपर झळकला. त्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी सांगितलं की हेनरी फोर्ड इज अन इग्नोरंट पॅसिफिस्ट. इग्नोरंट म्हणजे इग्नोरंट आहेत खूप, किंवा आपण म्हणतो ना की एक उद्धट आहे किंवा जास्त इग्नोरंट आहे, की खूप स्वतःला शहाणं समजतात, असं सगळं त्यांनी सांगितलं. किंवा त्यांना जास्त काही नॉलेज आहे त्यांच्या याच्यामधलं, जगामधलं, हे पण सांगता येत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना माहित नाही. मग फोर्ड म्हटले की अरे हे जे बोललं ते चुकीचंच आहे. ओके, तर मग फोर्ड यांनी काय केलं त्याच्यावर, अ, एक त्याला कोर्टामध्ये खेचलं आणि त्याच्यावर सांगितलं तुझ्यावर मी केस हे करेन. मग लॉयर ट्राय टू प्रूव्ह हिज इग्नोरन्स इन कोर्ट. मग कोर्टने बऱ्याच केस वगैरे त्यात चालली. मग तो पुढचा जो म्हटला की मी जे बोललोय ते बरोबरच आहे म्हणे, हेनरी फोर्डला बाकीचं काहीच कळत नाही. म्हणे आता हवं तर मी बघा मी तुम्हाला सांगतो, जस्ट समोर चाललं होता. म्हणे मी आता यांना 4 5 क्वेश्चन विचारतो म्हणे, बघू आता हे उत्तर देतात का. मग त्यांनी विचारलं की हु वॉज अ बेंडिक्ट आर्नॉल्ड, किंवा एखादं हे युद्ध झालेलं आहे त्या युद्धामध्ये किती सैनिक गेले होते. ओके, किंवा किती सैनिक परत आले, इथे हे युद्ध कधी झालं, असे सगळे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. शेवटी हेनरी फोर्ड थकले. ते म्हणे आता ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊन मी काय करू म्हणे, हे सगळं नॉलेज घेऊन मी काय करू म्हणे. आणि त्यांचं फेमस उत्तर आहे, मी पहिले मराठीत सांगतो नंतर तुम्हाला वाचून दाखवतो. तर त्यांना त्यांचं म्हणणं होतं, मग हेनरी फोर्ड असं म्हणाले की तुम्ही हे जे सगळं सांगता की याचं काय झालं त्याचं काय झालं, याची राजधानी काय त्याची राजधानी, याचं मी काय करू म्हणे. मला जर एखादी गोष्ट जर लागली तर माझ्या केबिनमध्ये मी सगळं कम्प्युटराईज, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या सगळे मी कम्प्युटराईज किंवा मी एक बटन्स ठेवलेत म्हणे. मला समजा कोणी फायनान्सचा प्रश्न विचारला तर मी फायनान्सचं बटन दाबतो, फायनान्सचा माणूस माझ्या समोर येतो आणि बरोबर मला फायनान्सच्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि निघून जातो. जर मला इंजिनिअरिंगचं काही काम असेल तर मी इंजिनिअरचं बटन दाबतो, मी स्पेसिफिक इंजिनियर ठेवलाय, तो येतो माझ्याकडे आणि मला सगळी माहिती देतो किंवा मी मला जे हवं ते सांगतो आणि तो माझ्यासाठी काम करतो म्हणे. मग हे सगळे जर लोक माझ्यासाठी काम करायला आहेत तर मी काय नॉलेज घेत बसू म्हणे ते. व्हाय शुड आय इन्व्हेस्ट ऑर वेस्ट माय टाइम इन टू दॅट. माझे ऍस्पिरेशन जे आहेत, मला जे हवंय ते मी करतोय. त्यासाठी मी वेगवेगळे माणसं ठेवलेत, मी सगळीच गोष्ट नॉलेज मी गोळा करत बसायची मला काहीच गरज नाही. जसं आपल्याकडे आधी लहानपणी म्हणतात की सगळंच आलं पाहिजे, सगळंच आलं पाहिजे. ओके, पण एक स्पेसिफिक तर चांगलं आलं पाहिजे. आपण म्हणतो एक ना धड 12 वर शिंदे, असंही नको. एक स्पेसिफिक अशी गोष्ट आली पाहिजे की ती टॉप मोस्ट असली पाहिजे, की ती तुम्हालाच आली पाहिजे. ओके. म्हणून बिझनेस ओपन करताना पण मी बऱ्याच वेळेस मित्रांना म्हणतो की असे बिझनेस ओपन करा की जिथे ते तुम्हालाच जमतंय.
ओके. म्हणजे असं नका करू की ते ऑर्डिनरी सगळेच येऊन ओपन करतात. ओके, जिथे खूप महत्वाचा पॉइंट असेल, की जिथे तुमचं नॉलेज त्याच्यामध्ये उपयोग होत असेल, ओके, त्या गोष्टी तुम्ही करा. त्याच्यामध्ये तुम्हाला उलट कॉम्पिटिशन कमी असते आणि डिपेंडन्सी लोकांची तुमच्यावर जास्त वाढते. तर हे स्पेसिफिक नॉलेज गेन करण्यासाठी आपली तडफड असली पाहिजे. तर फेमस उत्तर काय दिले मी फक्त इंग्लिशमध्ये आहे ते वाचून दाखवतो. हेनरी फोर्ड म्हणतात, व्हाय शुड आय क्लटर माय माइंड विथ नॉलेज वेन आय हॅव एक्सपर्ट आय कॅन कॉल ॲट एनी मोमेंट. मी कशाला एवढा हा वेळ घालवत बसू किंवा मी का माझ्या मनाचं घालमेल सगळी करत बसू, जर मला माहिती आहे की मला जे नॉलेज हवंय त्यासाठी माझ्याकडे सगळे एक्सपर्ट आहेत. ओके, त्यावेळेस तो एक्सपर्ट म्हणायचा ना. आता आपल्याकडे AI आहे किंवा आपल्याकडे गुगल आहे, आपल्याला जे नॉलेज हवं ते सगळं आहे ना. ओके, मग त्यासाठी आपण सगळेच गोष्टी नॉलेज घेत बसायची गरज काय? ओके, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. इथे एक तुम्हाला एक छान मी इमेज पण दाखवली. तर ते हेनरी फोर्ड म्हणतो की ते बटणं दाखवलेत त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिला लीगल आहे, एक फायनान्स ऑफिसर आहे, एक इंजिनियर आहे, एक सेल्स डिपार्टमेंट मधला आहे, एक डिझायनिंग मधला आहे, एक HR आहे, एक मार्केटिंग हेड आहे. हे सगळे त्याच्या हाताखाली काम करतात. ओके, आणि त्याचं स्पेसिफिक एम काय आहे हेनरी फोर्डचं, की त्याला त्याचा बिझनेस मोठा करायचा आहे आणि त्याला माहिती आहे मार्केट नीड काय. सो ही इज कॉन्स्टंटली थिंकिंग अबाउट हिज नीड. त्याचं फेमस उदाहरण मी मागच्या पॉडकास्ट किंवा मागच्या याच्यामध्ये सांगितलंय, की हेनरी फोर्ड यांनी त्यांच्या इंजिनियरला सांगितलं होतं की एक V8 इंजिन बनव. म्हणजे त्या त्याच्या कारमध्ये त्याला 8 सिलेंडर ऍट अ टाइम बसवायचे होते. ओके, तर त्यांनी सांगितलं. तर इंजिनियर म्हणे, काय तुम्ही म्हणताय, काही शक्य नाही. ते हसायला लागले. तर 1 वर्ष गेलं. तर इंजिनियर म्हणे, काही जमत नाही तुम्ही म्हणतायत, पण 8 काही त्याच्यामध्ये सिलेंडर बसणार नाही. तो म्हणे, अजून ट्राय करा, कीप गोईंग, कीप ट्राईंग. आणि बरोबर 6-7 महिन्यानंतर ते इंजिनियर आले, म्हणे हा होऊ शकतंय, म्हणे हे याच्यामध्ये 8 सिलेंडर बसतात. हेनरी फोर्ड म्हणे, मला ऑलरेडी माहिती होतं की हे करता बसू शकतं. फक्त ते तुम्हाला स्किलचं काम आहे, ते तुम्ही करायला पाहिजे होतं, त्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे होता आणि तुम्ही केला. आणि आज आपल्याला V8 इंजिन आपलं सक्सेसफुली झालंय. मग हेनरी फोर्ड तेच म्हणतं की मला काय हवंय मला क्लिअर आहे. ओके, आणि त्यासाठी मला कसलं नॉलेज हवं हे पण मला क्लिअर आहे. त्यासाठी मी एखादं इंजिनिअरिंगची डिग्री घेत बसू याची मला गरज नाही. तर दॅट्स दॅट्स ऑल्सो थिंग्स वी शुड पॉन्डर. आपण याचंही चिंतन करायला पाहिजे की आपण जे करतोय ते कुठल्या वेने करतोय आणि कशासाठी करतोय, त्याच्यामध्ये आपल्या नॉलेज आपण किती वापरतोय. ओके. कधी कधी आपण म्हणतो ना, लिव्हरेज घेतो, लिव्हरेज घ्यायचं असतं, म्हणजे बाकीच्यांचं ज्ञान पण थोडं लिव्हरेज घ्यायचं असतं आणि आपलं काम आपण त्या पद्धतीने करू शकतो किंवा आपण अजून एक्सलन्स आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. सगळ्याच गोष्टी आपण करायला पाहिजे असं मुळीच नाही. व्हॉट डज एज्युकेटेड रिअली मीन्स? तर आता एज्युकेटेड म्हणजे काय असं त्यांनी सांगितलंय. तर त्यांनी सांगितलंय की एज्युको म्हणजे काय, टू इड्यूस और टू ड्रॉ आउट, टू डेव्हलप फ्रॉम विथिन. म्हणजे एज्यू असे जर सांगितलं की तो स्वतःहून डेव्हलप करतोय. नॉट पोरिंग नॉलेज इन बट ड्रॉइंग अ पोटेन्शियल आउट. म्हणजे काय, की काहीतरी तो बाहेर निर्माण करतोय, की नुसतं घेत नाही घेत नाही घेत नाही, फक्त नॉलेज घेणं म्हणजे एज्युकेटेड नाही. तर एज्युकेटेड पर्सन तो आहे, तो काही निर्माण करतो. ओके, तर तसं आपल्याला जेव्हा आपण एज्युकेटेड बनू तेव्हा आपण आपल्याला स्वतःला चॅलेंज द्यायचं की अरे ठीक आहे, आय एम एज्युकेटेड, मला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, पण माझ्या देशासाठी मी काय वेगळं इम्पॅक्ट केलंय, मी काय गोष्टी चांगल्या करतोय की जेणे सिस्टीम बदलते, माझं ऑफिस अजून छान पद्धतीने उंच होतंय आणि माझं देश अजून छान पद्धतीने मोठा होतोय. असं एज्युकेटेडचा मिनिंग आहे, असा एज्युकेटेडचा इम्पॅक्ट आपल्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर इथे एक अजून हेनरी फोर्ड यांचं 2-3 एक्झाम्पल आहे. हेनरी फोर्ड म्हणजे नॉलेज, त्यांना खरं नॉलेज म्हणजे काय आणि त्यांच्याकडे किती नॉलेज होतं, जे आपल्या कडे जनरली स्कूलने ओळखलं जातं की काय डिग्री आहे, म्हणजे तुम्हाला किती नॉलेज आहे असं ओळखलं जातं. तर इथं बघा हेनरी फोर्ड काय, की हेनरी फोर्ड लेस दॅन 6 ग्रेड स्कूलिंग. 6वीत असतानाच त्यांनी शाळा सोडली, म्हणजे शाळेतून काढून टाकलं, फेल रिमार्क दिला होता. आणि आज जर हेनरी फोर्डचं बघितलं, म्हणजे हे त्या काळात लिहिलेलं पुस्तक आहे, 1955च्या साधारण. तर बिल्ड द वर्ल्ड लार्जेस्ट ॲटो कंपनी. तर हेनरी फोर्ड यांनी एकदम जगातली मोठी ॲटो कंपनी बनवली होती. थॉमस एडिसन जर बघितलं तर तुम्हाला म्हणजे हसू येईल, की ओनली 3 मंथ्स ऑफ फॉर्मल स्कूलिंग. हेनरी फोर्ड हे फक्त 3च महिने शाळेत गेले होते. आणि जर तुम्ही ते जर सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला सापडेल की 1093, 1093 पेटंट आहेत त्यांच्या नावावर. अँड डिड नॉट डाय पुअर. ओके, ते काय पुअर म्हणून, गरीब म्हणून अजिबात वारले नाही. तर त्यांची आपण स्टोरी बघितली होती. त्यांच्याबरोबर आपल्याला काय कोण भेटले, त्यांचं नाव इडविन. इडविन यांनी पार्टनरशिप केली होती. आणि इडविन आणि एडिसन, इडविन हे त्यांचे मार्केटिंग हेड होते. त्यांची स्टोरी खूप छान आहे, मी मागच्या याच्यात सांगितलेली.
तर थॉमस एडिसन हे फक्त 3 महिने स्कूलिंग झालेलं होतं. बाकीचं त्यांचं तुम्हाला माहिती असेल का नाही, मी जस्ट शॉर्टकटमध्ये सांगतो. जर एडिसन जेव्हा 4 वर्षाचे डम म्हणून घोषित करण्यात आले, त्यांना घरी पाठवण्यात आलं, तर आईंनी सांगितलं, अरे तुझं शिक्षण पूर्ण झालंय स्कूलचं, आणि म्हणून तुला आता घरी पाठवलं ना, आता आपण घरीच अभ्यास करू. तर थॉमस एडिसनचे वडील त्याला 10 सेंट द्यायचे आणि त्याला सांगायचे, हे घे 10 सेंट, जर तू पुस्तक वाचलं तर तुला मी 10 सेंट देईल. तर तो म्हणे, ठीक आहे, मी पुस्तक वाचतो. तो पुस्तक वाचायचं आणि त्याचे वडील त्याला 10 सेंट द्यायचे. असं करत करत एक पुस्तक, दोन पुस्तक, असं करत करत तो 10 सेंट कधीच विसरला. त्याच्याकडची जी लायब्ररी होती ती सगळी त्यांनी वाचून पालथी घातली, आणि वयाच्या 14व्या वर्षी त्याने स्वतःचं एक न्यूजपेपर काढलं. त्याचं नाव आहे नॅशनल हेराल्ड. ओके, हे थॉमस एडिसनने काढलेलं न्यूजपेपर आहे. तुम्ही अजूनही जर गुगलवर चेक केलं तर नॅशनल हेराल्ड नावाचं वृत्तपत्र काढलं. कारण त्याचं अथांग एवढं वाचन झालं होतं, तर डगलर आणि लिंकन यांच्या युद्धपूर्व कथा तो त्या पेपरमध्ये छापायचा, आणि त्याला जवळजवळ 300 कस्टमर पण मिळालेले होते, थॉमस एडिसन. आणि 14व्या वर्षी हे सगळं झालं, त्याचं नॉलेज जबरदस्त होतं, आणि मग त्यातनं जे काही पैसे आले, ओके, त्या पैशाचं मग हळूहळू त्यांनी लॅबकडे तो वळाला, सायन्सकडे वळाला, आणि मग पुढे एक्सपेरिमेंटमध्ये तो खूप मोठा झाला. त्यातही बऱ्याच गोष्टी आहे, पण आता ते मी पुढे काहीतरी सांगेल थॉमस एडिसनच्या. द थिंग इज दॅट की त्याच्याकडे नॉलेज ट्रिमेंडस होतं, पण त्याला डेफिनेट पर्पज पण होतं की मला काय करायचंय, आणि त्यामुळे त्याला आयुष्यामध्ये यश मिळालं. त्याच पद्धतीने अँड्र्यू कार्नेगी जर म्हटलं तर, नो टेक्निकल स्टील नॉलेज, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल, हे जे पुस्तक आहे, डेल कार्नेगीने लिहिलं, त्याच्यामध्ये अँड्र्यू कार्नेगींचा बरेच उल्लेख आहे. तर ते सांगतात की अँड्र्यू कार्नेगींचं इथे शिक्षणच काही नव्हतं, टेक्निकल त्यांना काहीच माहित नव्हतं. त्यांना फक्त आयडिया होती की त्यांना स्टील बिझनेस तयार करायचा आहे. ओके, आणि जेव्हा त्यांना माहिती होतं स्टील बिझनेस तयार करायचा आहे, पण त्यांना स्टील मधलं टेक्निकल काहीच नॉलेज नव्हतं. पण त्यांना माणसं वाचता येत होती, माणसं जोडता येत होती. ओके, डील क्रॅक करता येत होती. मग त्यानुसार त्यांनी ती केली, आणि जगातलं, अजूनही सांगतोय मी, जगातलं सगळ्यात मोठं नाव जे आधी होतं स्टील इंडस्ट्रीमध्ये, ते म्हणजे अँड्र्यू कार्नेगी. ओके, मग त्यांनी एक मोठं स्टील एम्पायर मांडलं, आणि रिचेस्ट मॅन ऑफ हिज इरा, त्याच्या काळामधले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती हे अँड्र्यू कार्नेगी होते. कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन त्यांना स्टीलमधलं सुद्धा नव्हतं. मग इथे ते सांगतात की स्पेसिफिक तुमचं नॉलेज असलं पाहिजे. ओके, जे तुम्हाला त्याचा उपयोग करून देईल. नाहीतर खूप सगळं बोलतायत बोलतायत आणि त्याचा उपयोगच काही होत नाही, पुढचेही बोर होत आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणार नाही. आता त्यांनी सांगितलं की नॉलेजचे काय सोर्सेस असतात. मी माझ्या जर पीएचडी मध्ये असताना की मी पीजीडी सीटीएम नावाचा कोर्स पण करत होतो, म्हणजे तो एमबीए टाईप असतो. त्याच्यामध्ये आम्हाला एक काझी सर होते. तर त्यांनी सांगितलं की नॉलेजचे पण दोन प्रकार असतात, एक प्रायमरी नॉलेज, एक सेकंडरी नॉलेज. ओके, तर प्रायमरी नॉलेज म्हणजे काय, की जे तुम्ही डायरेक्टली कुठून तरी ऐकतायत, तुम्हाला समजतंय, तुम्ही बघताय, दॅट इज अ प्रायमरी नॉलेज. आणि सेकंडरी नॉलेज म्हणजे पुस्तकं, तुम्ही पुस्तकं वाचतायत, त्यातने ते कोणीतरी लिहिलेलं आहे, न्यूजपेपर आहे ते कोणीतरी लिहिलेलं आहे, आणि मग तुम्ही वाचताय, दॅट इज सेकंडरी नॉलेज. नॉलेजचे पण प्रकार आहेत, त्यांनी खूप डीपली सांगितले होते. तसं इथे ते सांगतात की देर आर 5 सोर्सेस ऑफ स्पेशलाइज नॉलेज. मग स्पेशलाइज जर नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तुमच्या लाईफमध्ये, तर 5 सोर्सेस आहेत. पहिला सोर्स आहे युअर ओन एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन. हे तुम्ही बऱ्याच खड्ड्यांमधनं गेलात, खूप ठेचांमधनं गेलात, मग तुम्हाला कळणार आहे, हा ही गोष्ट अशी आहे, ही अशी पद्धतीने करतात, आणि मला आता हे करायचंय. ओके, दॅट इज युअर ओन एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन. दुसरं, मास्टर माइंड अलायन्स. आता मास्टर माइंड अलायन्स हे थिंक अँड ग्रो रिच मध्ये पण पुढे येणार आहे मास्टर माइंड. तर बऱ्यापैकी काहींना असं वाटतं मास्टर माइंड म्हणजे याचा अर्थ की एखादा हुशार माणूस आहे, त्याचं माइंड खूप मास्टर आहे. तर अजिबात नाही. मास्टर माइंड याचा असा अर्थ आहे की यू हॅव अ ग्रुप ऑफ पीपल विच आर मास्टर इन देअर फील्ड. ओके, यू आर जस्ट वर्किंग विथ देम. ओके, अँड यू आर लर्निंग अ लॉट ऑफ थिंग्स. ओके, जसं फॉर एक्झाम्पल माझा काही मित्रांचा ग्रुप आहे, एक जण सीए आहे, एक जण इंजिनियर आहे, एक जण डॉक्टर आहे. तर हे सगळे मास्टर माइंड आहे, तेव्हा मला काही अडचण आली, तर माझा पहिला फोन त्यांना जातो. ओके, त्यांच्याकडनं मला छान सगळी माहिती मिळते. मग हे मास्टर माइंडचा एक अलायन्स आहे. म्हणजे मास्टर माइंड सगळेजण आपले एक मित्र आहेत. यातनं आपण आपलं स्पेशलाइज नॉलेज पण अजून वाढवू शकतो. नंतर कॉलेज युनिव्हर्सिटीमधनं काही गोष्टी तुम्ही शिकून, काही प्रॅक्टिकल्स, काही प्रोफेसर यांना भेटून सुद्धा घेऊ शकता. दुसरं, पब्लिक लायब्ररीज अँड बुक्स याच्यामधनं पण तुम्ही नॉलेज गेन करू शकता. त्याच्यानंतर स्पेशल कोर्सेस अँड होम स्टडीज याच्यामधनं पण आपण बऱ्यापैकी नॉलेज गेन करू शकतो. जसं नाईट स्कूल, ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब, अॅडेमी, नो एक्सक्युजेस टू स्टॉप लर्निंग. जसं आताच रिसेंटली माझ्या एका म्हणजे भाच्याचंच उदाहरण आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की तो 12वी नंतर
त्याने आधीच ठरवलं होतं की त्याला सायबर सिक्युरिटीमध्ये जायचंय. ओके, आणि त्यासाठी तो आधीपासूनच क्लिअर होता. मग ग्रॅज्युएशन करायचं म्हणून त्याने कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. आता कॉमर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला फक्त डिग्रीसाठी कॉमर्स हवं होतं, पण कॉन्स्टंटली तो थिंक करत होता की नाही, मला सायबर सिक्युरिटीमध्ये जायचंय. मग इथे जो तो सांगितलं ना, स्पेशल कोर्सेस होम स्टडी, त्याच्यामध्ये ऑनलाईन लर्निंग पण सांगितली, ऑनलाईन कोर्सेस सांगितले. तर गेल्या 3 वर्षामध्ये त्याने जवळजवळ जितके त्या फील्ड रिलेटेड कोर्सेस आहेत, फ्री आणि पेड, हे सगळे करून टाकले. ओके, आणि आज असं झालंय की तो इंजिनिअरिंग पेक्षा सुद्धा भारी. आणि आज पहिलंच, आता 1-2 दिवसापूर्वीच त्याने एक गोष्ट सांगितली की त्याला पहिला जॉब ऑफर झालाय, की त्याची सॅलरी स्टार्टिंगच, म्हणजे बीकॉमचाच विद्यार्थी अजून परीक्षा द्यायची, त्याची स्टार्टिंगची सॅलरी जवळजवळ 30 ते 40 हजार आहे. तर द थिंग इज दॅट, खूप आहे असं नाही म्हणत मी, खूप कमी असंही नाही म्हणत, पण मी जवळचे मित्र बघितले जे इंजिनियर असून सुद्धा आज जॉबसाठी तरसत आहेत. असे बघितले की ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तरी त्यांना जॉब नाही. तर अशा याच्यामध्ये हे जे काही स्पेशलाइज नॉलेज आहे, तो इंटरव्ह्यू घेणारच भारावून गेला की तुला एवढं सगळं कसं माहिती, की तू एवढं सगळं छान कसं काय उत्तर देतो, तू प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतोय. तो गेला होता वेगळ्या पोझिशनला, आणि त्यांनी डायरेक्ट त्याला पुढची पोझिशन देऊन टाकली की अरे, तुझं नॉलेज आमच्यापेक्षाही जास्त आहे. तर हे स्पेशलाइज नॉलेज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवं, ते आपल्याला खूप फायदा करून देतात. नाही तर फक्त नॉलेज आहे, मला सगळंच येतं, कम्प्युटर येतं, हे येतं, ते येतं, नाही, त्याची त्याची आवश्यकता आपल्या आयुष्यामध्ये खरी नाहीये. जनरल नॉलेजसाठी एक बेसिक हवं, पण त्याच्यामागे खूप फार काही पडू नका. जसं एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो, मनशक्तीमधलं उदाहरण आहे. तर एक नावाडी असतो, बिचारा कोकणामध्ये त्याचं काही काम चालू असतं, आणि त्याच्यामध्ये एक फिलॉसॉफर जातो. खूप जुनी घटना आहे, पण मी तात्पर्य सांगतो, मला डिटेलमध्ये नाही सांगायचे. तर तो एक फिलॉसॉफर असतो, तो त्याच्याकडे मस्त पुस्तकं वगैरे घेऊन त्या नावाड्याला आवाज देतो, आणि म्हणतो, ये इकडे चल पटकन घे म्हणे पुस्तकं पुस्तकं वगैरे ठेवतो, आणि नावेमध्ये सगळं त्याचा प्रवास चालू असतो. आता प्रवास चालू असताना नंतर तो नावड्याला विचारतो, का रे, तू हे पुस्तक वाचलंय का? ते पुस्तक वाचलंय का? तुला माहिती का ह्या ग्रंथात काय, त्या ग्रंथात काय? तो नावडे म्हणतो, साहेब, मला काय काय मला काहीच कळत नाही म्हणे, तुम्ही खूप ग्रेट आहेत म्हणे, तुम्हाला सगळे वाचता येतं, लिहिता येतं, मला काहीच येत नाही म्हणे. म्हणे ते तेच ना म्हणे, तू दगडच राहिला म्हणे, काय उपयोग म्हणे तुझा? तुला एवढं सिंपल गोष्ट काही कळत नाही म्हणे. बरं का, मग तो त्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो की बघ, तुझ्याकडे हे नॉलेज नाहीये, ते नॉलेज नाहीये. मग नावाडी असाच चालू असतो बिचारा, तो अंतर्मुख होऊन तो म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, चालत राहतो. आणि तेवढं तिथे वादळ येतो, आणि पाण्याच्या लाटा एकदम मोठ्या मोठ्या वाढायला लागतात, आणि ती नाव पलटते. म्हणजे नाव पलटणार असते, आणि जेव्हा ती नाव पलटणार असते तेव्हा तो नावाडी त्या माणसाला म्हणतो की म्हणे, साहेब, तुम्ही एवढे सगळे वाचक आहात, सगळं आहे, पण तुम्हाला पोहता येतं ना म्हणे. तर तो, नाही नाही, मला पोहता नाही येत. नाही म्हणे, ऍक्च्युली आता ही बोट, आपली बोट एक पलटू शकते म्हणे, आपण मरू शकतो म्हणे, म्हणजे खाली पडू शकतो पाण्यामध्ये, तर तुम्हाला पोहता तर येत असेल ना? नाही म्हणे, मला पोहता येत नाही. म्हणून तेवढ्यात ती नाव पलटते. ओके, पलटल्यानंतर तो नावाडी पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचतो, आणि हा मात्र त्या समुद्रातच पडतो. द थिंक इज दॅट, की आपल्याला आपलं स्पेसिफिक नॉलेज पाहिजे. तुम्हाला जगाचं सगळं नॉलेज घेतलं, आणि स्पेसिफिक तुम्ही ज्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह आहे, ओके, किंवा ज्याच्यात तुम्हाला पैसा मिळणार, तीच गोष्ट तुम्हाला येत नाही, तर काय उपयोग आहे? ओके. मग तेच मला ते माऊलींचं उदाहरण आठवतं, वेद अनंतशी बोलीला, अर्थ इतुकाची साधीला. तर ते खूप काही त्याच्या मागे आपण पडायचं नाहीये. ओके, द थिंग इज दॅट, की तुम्हाला त्याच्यातलं स्पेसिफिक नॉलेज आहे का, ज्यातनं तुम्हाला उदरनिर्वाह होणार आहे. आणि आजकालच्या युवकांना तर मी आवर्जून सांगतो, लवकरात लवकर तुम्हाला काय आयुष्यात बनायचं हे तुम्ही शोधा. नाही तर फक्त मी हा कोर्स करतोय, तो कोर्स करतोय, यांनी मग आता कम्प्युटरचा कोर्स लावला म्हणून मी कम्प्युटर लावला, यांनी सायन्स घेतलं, मी सायन्स घेतलं. आपण स्वतःला ओळखतच नाहीये, आणि त्याच्यामुळे काय होतं, पुढे खूप वेळ जातो. याच्याबद्दल अधिकीची माहिती हवी असेल तर अर्न नाईट अँगल यांचं एक डॉक्युमेंटरी आहे, ऑनलाईन युट्यूबला आहे, आणि ती खूप मोफत आहे. मी म्हणेल तर सगळ्यांनी आवर्जून ऐका, 39 मिनिटाची आहे. फक्त 39 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे, अर्न नाईट अँगल. त्यांची 1955चीच ती डॉक्युमेंटरी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं ध्येय ठरवणं किती महत्वाचं आहे. ओके, तुमचं डेफिनेट गोल ठरवणं किती महत्वाचं आहे. आणि एकदा डेफिनेट गोल जर तुमचं ठरलं, तर तुम्ही बरोबर डेफिनेट नॉलेजसाठी प्रगतीपथावर जाऊ शकता. ओके, अजून एक 5 मिनिटं घेतो. बाकी बुक किपरचं एक उदाहरण त्यांनी सांगितलंय. बुक किपर मध्ये जरी त्याचा जॉब गेला, तरी तो म्हणजे व्हेकल जी सुरू करतो, त्याच्यामध्ये पुस्तकं विकायला सुरुवात करतो, आणि ती मोबाईल लायब्ररी तो सुरू करतो, आणि ती मोबाईल लायब्ररी इतकी जगप्रसिद्ध होते की त्याच्या बरेच आउटलेट निघतात. ओके, आणि तो छान पद्धतीने त्याच्यामध्ये खूप पैसे कमवतो. देन रिफ्यूज टू स्टे ॲट द बॉटम नावाचं आहे. पण ही स्टोरी फार काही तेवढी अपिलिंग नाही, मी जी सांगितली ती तुम्ही ती लक्षात घ्या.
आता याच्यामध्ये सांगितलंय द वे ऑफ सक्सेस. जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर कंटिन्युअस लर्निंग तुम्हाला घ्यावी लागेल. मग आता इथे तुम्ही म्हणाल सर आत्ताच तर तुम्ही सांगितलं की नाही का डेफिनेट नॉलेज पाहिजे फक्त. ओके, बाकी नॉलेज घ्यायची गरज नाही. पण इथे नेपोलियन हिल आवर्जून सांगतात की सगळं नॉलेज घ्यायची गरज नाही, पण तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय त्याचं कंटिन्युअस नॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल. दॅट इज कंटिन्युअस लर्निंग तुम्हाला ठेवावंच लागेल. जर आय टी क्षेत्रामधले कोणी असेल तर तुम्हाला माहिती आहे आय टी क्षेत्रात दर 5 वर्षाने बदल घडत असतात. दर 5 वर्षाने त्यांचं कॉम्पिटिशन्स वेगळी असते. त्यांना अपडेट करावं लागतं. म्हणजेच काय, त्यांना लर्न करावं लागतं. मग जे तुमचं डेफिनेट नॉलेज आहे, ओके, ते डेफिनेट नॉलेज तुम्हाला सतत अपडेट करावं लागेल, सतत तुम्हाला त्याच्यावर शिकावं लागेल. मग इथे नेपोलियन हिल असं म्हणतायत, द पर्सन हू स्टॉप स्टडिंग मिअरली बिकॉज ही हॅज फिनिश स्कूल इज फॉर एव्हर होपलेसली डूम टू मेडिओक्रिटी, नो मॅटर व्हॉट मे बी हिज कॉलिंग. मग एखाद्याला तुम्हाला असं वाटलं असेल माझं स्कूलिंग संपलं आता मी वाचणार नाही. ओके, माझं स्कूलिंग संपलं, माझं कॉलेज संपलं, आता नाही भाऊ, आता मी फक्त जॉब करेल. तर आज अजिबात नाही. तुम्हाला पुस्तकं वाचावं लागतील, तुम्हाला नवीन ऑनलाईन कोर्सेस करावे लागतील. आत्ता ते ट्रेंड आलाय म्हणून. आणि एआयच्या जगात तर तुम्हाला अजून थोडं फास्ट व्हावं लागेल. तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमधनं अपडेट व्हावंच लागेल. सगळी माहिती त्या फील्डमधली तुम्हाला घ्यावीच लागेल. समजा तुम्हाला माहिती असेल काही जण युट्यूबला व्हिडिओ करत असतील तर तुम्ही जर बघितलं तर आजकाल वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज आता अपडेट झालेले आहेत. ओके, म्हणजे आधी फक्त आपण व्हॉइस ओव्हर करू शकत होतो. आता डायरेक्टली तुम्ही फेस सुद्धा बदलवू शकता. इव्हन फेसची पण गरज नाही, तुम्ही फिल्म पण तयार करू शकता. आता जर तुम्ही ऍड बघत असाल युट्यूबला तर यू कॅन इव्हन मेक अ फिल्म विदाउट ऍक्टर, विदाउट पेइंग एनीवन. ओके, एकही तुम्हाला फायनान्स करायची गरज नाही, काही नाही. सगळं तुम्हाला प्रोग्रामने सुद्धा तुम्ही एखादी फिल्म तयार करू शकता. फक्त कम्प्युटर आणि माऊस याच्याने तुम्ही फिल्म तयार करू शकता. इथपर्यंत गेलंय. म्हणजे ह्या फील्डमध्ये असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी शिकाव्याच लागतील. ओके, तुम्हाला अपडेट व्हावंच लागेल. मग हे चॅलेंज नको वाटायला आपल्याला. ओके, ही एक अपॉर्च्युनिटी वाटली पाहिजे की आय आय विल लर्न इट फर्स्ट अँड आय विल गेन द ॲडव्हान्टेज. बरेच लोकांना ते चॅलेंज वाटतं की अरे बापरे, आता हा आपल्याला शिकावं लागेल. नाही. तर ही शिकण्याची आवड मी साधारण युवकांना म्हणतोय की यू शुड बी ओपन माइंडेड. ओके, की तुम्हाला शिकण्यासाठी हे माइंड ओपन ठेवावं लागेल आणि ऑलवेज पॉझिटिव्ह राहावं लागेल. तरच तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळेल. जसं इथे इलॉन मस्क असं म्हणतात की थॉट हिमसेल्फ रॉकेट सायन्स फ्रॉम बुक्स. म्हणजे इलॉन मस्कचं स्वतःचं पुस्तक पण आहे, ते माझ्याकडे आहे, पण पूर्ण अजून काही वाचून नाही झालं. पण इलॉन मस्क हे सतत वाचत राहतात. त्यांना जर कोणी विचारलं की अरे काऊच तुम्ही हे रॉकेट कसं निर्माण केलं, तर ते अक्षरशः त्यांचं स्टेटमेंट आहे, आय मेड द रॉकेट बाय रीडिंग अ बुक्स. म्हणजे बुक वाचून मी रॉकेट तयार केलं. म्हणजे कुठेही फॉर्मल स्कूलिंग करून की रॉकेटचं शिक्षण घेतलं आणि त्यातनं मी केलं असं नाही. फक्त व्हिजन क्लिअर होतं की माझा डेफिनेट पर्पज आहे, त्यासाठी ते स्वतः अपडेट करत राहिले आणि त्या बुक्सच्या याच्यामधनं त्यांनी रॉकेट सायन्स शिकले. त्याच पद्धतीने ऑर्फा विनफ्रे हे खूप छान पब्लिक स्पीकर आहेत. तुम्हाला माहिती असेल त्यांचं स्ट्रगल खूप मोठं आहे. तर त्यांनी सांगितलं की नो मीडिया डिग्री. त्यांच्याकडे मीडियाची डिग्री नाही, की समजा मीडियामध्ये जायचं असेल काही त्यांच्या डिग्रीज असतात 4 वर्षाच्या 5 वर्षात, ती डिग्री नव्हती. मास्टर द क्राफ्ट ऑफ स्टोरी टेलिंग अँड कनेक्शन्स. पण त्यांनी इतकं वाचलं, इतकं ऐकलं आणि त्यांच्याकडे एक कला होती जी त्यांना माहिती होती की ते स्टोरी टेलिंग खूप छान पद्धतीने करू शकतात. तर मग स्टोरी टेलिंग कशी करायची, ती कुठे प्लेस करायची, कशी सांगायची, हे सगळं ते शिकत गेले, अपडेट करत गेले आणि त्यांनी त्यांचे कनेक्शन्स वाढवले आणि आज ते खूप छान पद्धतीने सक्सेसफुल आहेत. त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम यांचं पण आहे एरोस्पेस इंजिनियर हु नेव्हर स्टॉप रिडिंग बिकम अ प्रेसिडेंट. मग हे कंटिन्युअस लर्निंगचं उदाहरण आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे सुद्धा कंटिन्युअस लर्न करत होते, शिकत होते. ओके, मग शिकणं याचा अर्थ असा नाही फक्त वाचूनच शिकलं पाहिजे. काही एक्सपिरियन्स लोकांनाही भेटावं लागतं. जसे एपीजे अब्दुल कलाम लोकांनाही भेटत होते, फॉरेनचे व्हिजिट्स होऊन पण समजून घेत होते. ओके, तसं कंटिन्युअस लर्निंग मधून तुम्ही एखादी चांगली गोष्ट आयुष्यामध्ये आणू शकता. व्हॉट दिस मीन्स फॉर यू असं त्यांनी सांगितलंय. मी खास करून युवकांसाठी इथे वाचतो. युअर मार्क्स मॅटर लेस दॅन युअर स्किल. पहिलं मुद्दा आहे की तुमचे मार्क किती आहे हे खूप कमी महत्वाचे दॅन युअर स्किल्स. आता हे मी मुळात सांगतोय हे 10वीच्या आतील मुलांसाठी नाहीच आहे. 10वीतल्या आतील मुलं काय करतात की ते असं म्हणतात की हा त्यांनी आता नेपोलियन हिलने सांगितलंय तुमचे मार्क महत्वाचे नाही, स्किल महत्वाचे आहे. ते 10वीच्या आतील विद्यार्थ्यांना नाही, हे 12वीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी खास करून मी असं म्हणेल की तुम्हाला
मार्क यात महत्वाची राहत नाही. पुढे 12वी नंतर तुमचं स्किल काय आहे, तुम्हाला नेमकं काय आवडतंय, कशात तुम्ही प्रगती करताय, ते खूप मॅटर करतं. ओके. आणि 10वी पर्यंत काय सगळेच सब्जेक्ट तुम्हाला समजून घ्यावे लागतात, त्यात चांगला स्कोर करावा लागतो, कारण पुढे तुम्हाला तशा संधी मिळतात. ओके. त्यामुळे 10वी पर्यंत तुम्ही छान अभ्यास नक्कीच करावा. त्याच्यामध्ये पॅरेंटला तुम्ही एक्सक्यूज देऊ नये, असं मला वाटतं. पिक वन एरिया अँड गो डीप, नॉट ब्रॉड. बघा किती छान वाक्य दिलंय. जर एवढं पूर्ण आपण जे सांगितलंय त्यातलं तुम्हाला काहीच नाही कळलं, तर हे वाक्य तरी समजून घ्या मुलांनी, की पिक वन एरिया. जसं मी तुम्हाला ओमचं उदाहरण सांगितलं, जो भाचा आहे माझा. तर त्याचं वैशिष्ट्य असं की त्यांनी मोठा ब्रॉड एरिया नाही बघितला, की मला बीकॉम करायचंय काय नाही. तो आधीच क्लिअर होता की मला सायबर सिक्युरिटीमध्ये जायचं. पिक वन एरिया अँड गो डीप. आणि त्याच्यामध्ये मग खूप डीप 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 अभ्यास करत करत गेला. अँड नॉट अ ब्रॉड. ओके. त्याच्यामध्ये पण तुम्ही अजून स्पेसिफिक काय करू शकता. त्यात पण काय आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ती गोष्ट तुम्ही चूज करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर व्हा. एव्हरी एक्झाम यू क्लिअर इज नॉट द एंड, इट जस्ट अ एंट्री लेवल. मग कुठल्या एक्झाम तुम्ही देत असाल तर ती एक तुम्हाला एक एंट्री लेवल, एक अपॉर्च्युनिटी असं ध्यानात घ्या. त्याचं बर्डन तुम्हाला वाटायला नको. यूज यूट्यूब, कोर्सेस, इंटर्नशिप, बिल्ड स्पेशलाइज नॉलेज. किंवा नाव, म्हणजे आत्तापासूनच तुम्ही ह्या सगळ्या सोर्सेस जे आहेत आता तुमच्याकडे नॉलेज गेनचे, ते वापरायला सुरुवात करा आणि तुमचं स्पेसिफिक नॉलेज तुमच्या क्षेत्रातलं वाढवा. टॉपर इज नॉट इक्वल टू सक्सेस, स्पेशालिस्ट इज इक्वल टू सक्सेस, और स्पेशालिस्ट इज इक्वल टू अपॉर्च्युनिटी. म्हणजे आतापर्यंत पण तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की जो 10वीला किंवा 12वीला टॉपर येतो तो पुढे आयुष्यात सक्सेसफुल होतोच असं नाही. पण जो स्पेशालिस्ट असतो की ज्याला माहिती मला हेच येतं, तो आयुष्यामध्ये खूप जास्त प्रगती करून जातो. ओके. बाकीचे बरेच मुद्दे दिले पण वेळाभावी ते पूर्ण घेत नाही, पण तुम्ही स्लाइडमध्ये ते वाचू शकाल. आता इथे काही उदाहरण दिले की स्पेशलाइज नॉलेज आणि इंडियन सक्सेस स्टोरीज. जसं त्यांनी धीरूभाई अंबानींचं उदाहरण सांगितलं की टेक्सटाईल टू पेट्रोलियम त्यांनी केलं. स्पेशलाइज ते त्याच्यामध्ये होते. धीरूभाई अंबानींचं जर बघितलं तर क्लास 10 पर्यंत ते शिकले होते, काही MBA वगैरे झालेलं नव्हतं. ही मास्टर द बिझनेस ऑफ यार्न ट्रेडिंग विथ द रेझर फोकस. पण त्यांना माहिती होतं मला टेक्सटाईलमध्ये थोडं करायचं. टेक्सटाईलमध्ये त्यांनी डीप नॉलेज घेतलं. कुठली लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला भारतात आणू शकतो का, कुठलं कापड कुठे मिळतं, कुठले मशिनरी कुठे मिळतात, याचं पूर्ण डीप नॉलेज त्यांनी घेतलं. टेक्सटाईल कडनं ते नंतर ते पेट्रोकेमिकलमध्ये गेले. ओके. आता तुम्ही म्हणाल सर टेक्सटाईल टू पेट्रोकेमिकल काय, व्हॉट इज द थिंग्स. तर यासाठी मी आता सध्या आहे ना हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू वाचतोय. त्यातलं पहिलं आर्टिकल आहे बिल यांनी लिहिलेलं. त्या पहिल्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितलंय ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. ओके. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केल्या तर ह्या मोठ्या इंडस्ट्री ना इंजिन 1 वर कधीच चालत नाही. दे ऑलवेज स्टार्ट इंजिन 2, विच ऑफ द लेटेस्ट ट्रेंड. फॉर एक्झाम्पल रिलायन्स, तुम्हाला माहिती आहे रिलायन्स हे पेट्रोकेमिकलमध्ये काम करतं. बरोबर. पण रिलायन्सने आता जिओ काढला, हे त्याला इंजिन 2 म्हटलं जातं. ओके. आणि ते इंजिन 2 इंजिन 1ला पण पुढे घेऊन जातं. त्याचा त्याचा एक मोठा व्हिडिओ मी तुम्हाला 20 ते 30 मिनिटाचा करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे कळेल. तर इथे धीरूभाई अंबानींनी पण त्यांचं जे काही नॉलेज होतं ते जबरदस्त वापरलं. टेक्सटाईल असो, पेट्रोकेमिकल असो. ओके. आता जे ट्रेंड्स बघताय हे सगळं त्यांची देण आहे. सानिया नेहवाल जर यांचं बघितलं तर बॅडमिंटनमध्ये सर्वोत्कृष्ट त्यांनी केलं. त्यांचं पूर्ण नॉलेज त्यांनी त्याच्यामध्ये वापरलं आणि ते फाईन केलं. नारायण मूर्ती जर बघितलं तर नारायण मूर्तींवर बोलायसारखं खूपच आहे, की त्यांनी त्यांच्या बायकोकडनं 10,000 रुपये उसने घेतले आणि स्पेशलाइज इन IT सर्व्हिस, कारण त्यांना माहिती होतं की पुढचा ट्रेंड ITचा आहे. मला ITच करायचं. ओके. त्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या जुळवाजुळव करून त्यात नंदन निलेकनी होते, त्यांचे 7 ते 10 पार्टनर होते. यांनी मिळून ती कंपनी सुरू केली आणि आज आपण इन्फोसिस बद्दल जाणताच. ओके. इन्फोसिस आज किती मोठी कंपनी झाली आहे. ओके. तर हे सगळं जे आहे ते स्पेशलाइज नॉलेजवर आहे. आणि ते सगळं नॉलेज घेत नाही बसले की बाकी काय गोष्टी चालू आहेत ते फक्त बघितलं त्यांनी की IT इंडस्ट्री सुरू करण्यासाठी मला काय काय करावं लागतं. तुम्ही नारायण मूर्तींचं जर पुस्तकं वाचले तर त्यांनी सांगितलंय की 1991चा काळ असा होता की एखादा बाहेरून जर मोबाईल जरी फोन म्हणजे लँडलाईन जरी आणायचं असेल, मोबाईल फोन जरी आणायचा असेल तर 1 वर्ष वेटिंग असायची. म्हणजे कम्प्युटर जर बाहेरून मागवायचं असेल तर 1 वर्ष तरी लागायचं त्या प्रोसेसला. ओके. अशा काळामध्ये त्यांनी ते व्हिजन ठेवलं होतं. म्हणजे आय जस्ट व्हेरी शॉकिंग दिस ऑल थिंग्स, की कोण 1 वर्ष वेट करू शकतं. त्यात काय व्हिजन असेल त्यांचं, की मी 1 वर्ष थांबेल, मग PC येतील, मग त्याच्यावर वर्क करेल, मग ITचं काहीतरी सुरू करेल. म्हणजे काय स्पेसिफिक नॉलेज असेल त्यांचं, किंवा काय काय स्पेसिफिक असतील ते त्यांच्या गोलविषयी, की मला याच्यातच काम करायचं.
इव्हन तुम्हाला माहित नसेल, त्यांच्या बायकोला टेल्कोमध्ये नोकरी होती, पुण्यामध्ये होत्या सुधा मूर्ती. घरी सगळं चांगलं होतं आणि हे ऑलरेडी मोठे इंजिनियर होते. तुम्ही त्यांचा रेकॉर्ड जर बघितलं तर ट्रिमंडस होते, मॅथमध्ये पण ट्रिमंडस होते. कुठल्याही कंपनीमध्ये त्यांना जॉब इझिली लागत होता, लागू शकत होता. पण हे सगळं नाकारून नारायण मूर्तींनी बरोबर आय टी कंपनी सुरू केली. त्यानंतर रितेश अग्रवाल म्हणून सांगितलं की बजेट हॉस्पिटॅलिटी याच्यामध्ये त्यांनी बरंच मोठं काम केलंय. ही फाउंडेड ओयो. ओके. त्यांनी ड्रॉप आउट ऑफ द कॉलेज ऑफ 17, स्पेशलाइज इन वन प्रॉब्लेम, अफोर्डेबल क्वालिटी स्टे. आता खरं अग्रवाल यांचं जर तुम्ही बघितलं ना, ओयो त्यांनी यासाठी सुरू केलाय की बरेच जे प्रवास करणारे जे असतात, समजा आपण पिलग्रीम मध्ये गेलो, म्हणजे एखाद्या समजा काशीला गेलो, वाराणसीला गेलो किंवा कुठल्या मंदिरांना भेट द्यायला गेलो, तर अशा ठिकाणी काय होतं की आपल्याला माहित नसतं कुठे चांगले हॉटेल्स वगैरे आहेत, स्टेची सुविधा कुठे चांगली आहे. तर यासाठी तो बाहेर पडला आणि त्यांनी त्या पद्धतीने ओयोच्या ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हेंट केल्या. तसा त्यांनी ते सांगितलं की ते स्पेशलाइज नॉलेज त्यांनी त्याच्यामध्ये गेन केलं. तर हे एक उदाहरण फक्त आहे. मिसयूज त्याचा बराच होतो, ज्या काही ट्रेंड्स आहेत. पण आपण ते न करता आपण स्पेशलाइज्ड त्यांनी नॉलेज कसं वापरलं यावर फोकस करूया. शेवटचे काही कोट्स आहेत, जसं नेपोलियन हिल असं म्हणतात की नॉलेज इज ओनली अ पोटेन्शियल पॉवर. इट बिकम्स पॉवर ओनली व्हेन ऑर्गनाइज इन टू अ डेफिनाइट प्लॅन्स ऑफ ऍक्शन्स डायरेक्टेड टू अ डेफिनाइट एंड. जे स्टार्टिंग आपण सुरुवात केली होती की नॉलेज हे पॉवर आहे, मान्य आहे, पण ते पोटेन्शियल पॉवर आहे, हिडन पॉवर आहे. जेव्हा तुम्ही त्याला स्पेसिफाईड कराल किंवा स्पेसिफिक कराल, तेव्हा ते तुम्हाला त्याचा फायदा व्हायला लागेल. त्याच्यानंतर नेपोलियन हिल म्हणतात की सक्सेसफुल मेन इन ऑल कॉलिंग्स नेव्हर स्टॉप अक्वायरिंग स्पेशलाइज नॉलेज रिलेटेड टू देअर मेजर पर्पज, बिझनेस और प्रोफेशन. एक तर पहिली गोष्ट, जे बिझनेसमध्ये आहेत, इवन माझे बरेच जे मेंटर आहेत, जसं अल्लाद महाजनी सर असतील, तर त्यांचं वैशिष्ट्य असं की ते आजही मुंबईमध्ये प्रवास करताना 1.5 तास ते त्यांना मिळतो. तर 1.5 तासामध्ये पण ते पुस्तक वाचत असतात. आज ते व्हीसी आहेत मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीचे. पण मी ज्यांना विचारलं का हो सर, तुम्हाला वेळ कधी मिळतो, तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टला आहे, तर ते म्हणे मी जेव्हा जेव्हा माझ्या कारमध्ये असतो ना, तर कारमध्ये असल्यानंतर माझा मोबाईल सायलेंटवर असतो. ओके, त्या वेळेमध्ये. आणि माझ्या हातात पुस्तक असतं आणि ते मी पुस्तक वाचत असतो. आय अपडेट माय सेल्फ. आणि त्यांनी मला बरेच पुस्तकं सांगितले होते, ते मी खरंच वाचले आणि त्यातनं ही वाचनाची, बोलण्याची आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर डुईंग अ थिंग वेल नेव्हर इज अ ट्रबल. प्लॅन युअर वर्क, वर्क युअर प्लॅन. ओके. मग डुईंग अ थिंग विल नेव्हर इन अ ट्रबल. डुईंग अ थिंग्स म्हणजे एकदा तुम्हाला कळलं की तुम्हाला कशासाठी काय गोष्ट करायच्या आहेत, त्यामुळे हे काम करताना तुम्हाला ह्या काही जास्त ट्रबल येणार नाही किंवा त्या तुम्हाला अडचण भासणार नाही आणि त्यानुसार तुम्ही बरोबर काम करू शकाल. सो दॅट्स इट फ्रॉम दिस चॅप्टर. याच्यामध्ये फक्त शेवटी 7 डे स्पेशलाइज नॉलेज चॅलेंज असं दिलंय. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की राईट डाऊन युअर गोल फॉर द नेक्स्ट 12 मंथ. म्हणजे आपण इथे आपण स्वतःच अनालिसिस करायचंय की पुढच्या 12 महिन्यासाठी आपण एक गोल लिहून ठेवायचं आपल्यासाठी. ओके, ते मी त्याच्यावर काय काम करणार आहे किंवा मला त्याच्यावर काम करायचं आहे असं. लिस्ट ऑल द स्पेशलाइज नॉलेज यू नीड टू अचीव इट. मग आता गोल पकडलंय, ते गोल मला अचीव करण्यासाठी काय काय गोष्टी लागणार ते लिस्ट आउट करायचं. ओके. त्याच्यानंतर फाइंड द 3 बुक्स कोर्सेस इन युअर स्पेशलाइज फील्ड. मग त्या अनुषंगाने तुम्ही त्याचं लिटरेचर फाइंड आउट करायला सुरुवात करा की ते ते त्यासाठी आपल्याला पोषक ठरेल. स्टडी फॉर वन फोकस आर, नो फोन, नो डिस्ट्रॅक्शन. आणि हे सगळं तुमचा जो गोल अचीव्ह करायला रोज एक सकाळचा वेळ द्या. यासाठी इट दॅट फ्रॉग नावाचं पुस्तक आहे, त्यांनी सांगितलं की पहिले 90 मिनिटं तुम्ही त्या गोष्टीला द्यायचे, त्या ज्या गोष्टीमुळे तुमचं आयुष्य चेंज होणार. मग त्यासाठी तुम्ही जो गोल पकडलाय, त्या गोलसाठी मग सकाळचा 1 तास देऊन टाकायचं की मी त्याचाच विचार करेल. आयडेंटिफाय अ पर्सन हू एक्सपर्टाईज इन युअर फील्ड. समजा तुम्हाला आय एस व्हायचं असेल किंवा तुम्हाला समजा चांगला इंजिनियर व्हायचं असेल, तर जो चांगला इंजिनियर त्याला जाऊन भेटा. यार तू कसा चांगला इंजिनियर झाला, तुझं काय काय क्वालिफिकेशन झालं, तू काय केलं, आता मी ह्या फील्डला आहे तर आता मी काय करू. त्याच्यात त्याला भेटून तुम्ही माहिती विचारा. अप्लाय वन न्यू स्किल और इनसाइड इन युअर वर्क अँड स्टडी टुडे. आणि तुमचं जे पण काय स्किल आहे ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. त्याला आपण सायन्स भाषेत प्रोटोटाईप म्हणतो. एखादा प्रोटोटाईप तयार करण्याचा प्रयत्न करा की अरे हा, हे वर्क होतंय का. ओके. आणि मग ते तुमच्या बाकीच्या लोकांना पण तुम्ही दाखवा. सो इन द लास्ट, तुमचे काय याच्यामधून काय गेन्स आहे ते फक्त आता मला जस्ट शेअर युअर थिंग्स विथ मी, की तुम्हाला हा चॅप्टर किती कळाला. ओके. याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं. ओके. हे आता फक्त तुम्ही शेअर आता करू शकाल. लास्टमध्ये मी एवढंच म्हणेल
की राईज हाय इनफ दॅट अपॉर्च्युनिटी अँड विच कॅन सी यू. ओके, अशा काही संधी तुम्ही घ्यायला सुरुवात करा ज्या की तुम्हाला दिसतील आणि त्या तुम्ही अचीव्ह करू शकाल. ओके, सो द वे ऑफ सक्सेस इज द वे ऑफ कंटिन्युअस परस्यूट ऑफ नॉलेज. मग तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं असेल तर कंटिन्युअसली तुम्ही नॉलेजच्या शोधात राहिलं पाहिजे. पण त्या नॉलेजच्या शोधात राहिलं पाहिजे ज्या नॉलेजचा उपयोग तुम्हाला तुमचं जे काही आयुष्यातलं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी होईल. दॅट्स इट फ्रॉम मी. तर इथे माझा हा सेशन कम्प्लीट झाला आहे. तुम्हाला यामध्ये काय शिकायला मिळालं, यात तुम्हाला काय ऍड ऑन करायचं आहे ते तुम्ही आता करू शकाल. येस. जास्त घाई झाली का कळलं तुम्हाला? थंब केला तरी चालेल कळलं असेल तर. अंडरस्टूड असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे, वेदांनी पण थंब दाखवला की आता बऱ्यापैकी समजलंय. चालेल. तर कोणाला काही ऍड ऑन करायचं नसेल तर मग आपण इथे कन्क्लूड करूया. तसा हा बऱ्यापैकी डीप मधला हा सेशन होता. ओके. येस, रुपाली मॅडम म्हणतात की येस, नाईस सेशन सरजी. तर तुम्ही पण एकदा हा जो टॉपिक होता दिलेला तो नक्की वाचा, स्पेशलाइज नॉलेज. उद्या आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत, त्याचं नाव आहे इमॅजिनेशन. ओके. तर इमॅजिनेशनचा काय रोल आहे आपल्या आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी तो आपण उद्या बघणार आहोत. तर आता आपण इथे थांबतो आहोत. सगळे जॉईन झाल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद. 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 थँक्यू सर. येस, वेलकम.